हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मी तुमची लाडकी पूजा आणि आज मी घेऊन आली आहे नवीन ब्लॉग. सो आजच्या दिवसाची सुरुवात खूप लवकर झाली होती. आज लवकरच जाग आली होती म्हणून म्हटलं निवांत चहा टोस्ट खावं. पण कसलं काय, मी उठले आणि माझ्या मागे कृषी लगेचच उठला आणि रडायला लागला. कारण त्याला माझ्याकडनं असं गोड छान पॅम्परिंग करून घ्यायचं होतं ना. आला आणि डिरेक्टली मांडीवरच येऊन बसला आणि खूप सारे लाड करून घेत होता. त्यानंतर मी पटकन निखिलसाठी कॉफी बनवली आणि कृषीसाठी ब्रेकफास्ट बनवून घेतला. तर कृषी निवांत ब्रेकफास्ट त्याने एन्जॉय केला. त्यानंतर त्याची मॉलिश आणि आंघोळ घातली आणि तो शांतपणे निवांत झोपी गेला. मी पटकन स्वयंपाकाला लागले. छानपैकी भेंडीची भाजी, पोळी गरम गरम बनवून घेतलं. आणि हे आहेत चिप्स, जे वेफर्स घरी बनवलेले आहेत. आई आली होती कृषीच्या बर्थडेला, तेव्हा आई घेऊन आली हे वेफर्स आणि चिप्स वगैरे. त्यासोबत हे साबुदाण्याचे पापड पण आणले आणि ते खूप छान लागतात. मला ते खूप आवडतात. आज माझा उपवास नाही आहे, पण तरी मी ते तळले आणि खाल्ले, पोटभर खाल्ले. आई झाल्यानंतर कळालं की आई पहिले आपल्या मुलांचा विचार करते आणि हे सर्व आई झाल्यावरच खूप गोष्टी कळाल्या. आई होणं सोपं नाही आहे. आई होणं हा एक 24/7 असणारा जॉब आहे आणि खरंच इट्स व्हेरी डिफिकल्ट. सो आज मी ठरवलं होतं की मी आज थोडंसं सेल्फ केअर करेल, सेल्फ पॅम्परिंग करेल. मी आज स्किन केअर आणि माझं हेअर केअर रुटीन केलं. ते मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. मी आज एक फेशियल केलं होतं आणि तुम्ही बघू शकता माझी स्किन खूप छान ग्लो करते. खूप इन्स्टंट रिझल्ट आला. ते किट मला माझ्या भावाने रिकमेंड केलेलं. त्यानंतर इव्हिनिंगला माझा प्लॅन होता की आज मी अंडा करी बनवेल. पण काय, निखिल चिकन घेऊन आला ॲज युजल, कारण त्याला चिकन खूप आवडतं. मग मी पटकन चिकन शिजायला घातलं आणि एका साईडला फ्रायचा मसालाही बनवून घेतला. कारण आमच्या घरी चिकन बनतं ते 2 टाईपचं बनतं, एक फ्राय आणि भाजी. सो इकडे कृषीचा स्क्रीन टाईम चालू होता. त्याला पटकन मी गरम गरम सूपही प्यायला दिलं आणि तो मस्त JBLवर ते ऐकत होता. कारण खूप कमी वेळ आम्ही त्याला स्क्रीन दाखवतो. आज मी स्किन केअर केलं होतं तर आज मलाच खूप छान फील होत होता. कारण आपल्याला खूप छान वाटतं जेव्हा आपण स्वतःची काळजी घेतो. आणि येस, आयुष्यात हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि स्वतःसोबत वेळ घालवणं हेही खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतःला टाईम द्या, वेळ घालवा. कामं तर काय होतच राहतात. सो साईड बाय साईड सर्व आवरून घेतलं पटकन आणि जेवण केलं. खरंच आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त स्वतःची काळजी घेता आली पाहिजे आणि स्वतःला टाईम देता आला पाहिजे. स्वतःसोबत मनमुराद गप्पा मारता आल्या पाहिजे आणि हेच आयुष्य आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग टुडेज ब्लॉग. उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सो थँक्यू.